म्हणत आहे तुमची, उघडा की हो दार, उघडा ना हो. शांत बसा, शांत बसा. आधी ना आपण बॉडी बघू मग रडू. अहो वहिनी काय बोलताय तुम्ही, शांत व्हा जरा. ऐकाय तू पण. अगं आप्पा झोपलाच ते याल. थांब बघतो. आप्पा, आप्पा. नक्की काय झालं असेल? त्या बाईचं नक्की काय प्रकरण आहे? त्या प्रकरणात ह्या म्हाताऱ्यानं खरंच जीव घेऊ दिला की काय? ये घे पैसे, ये. तुझा माझा काय बी संबंध नाही, निघ. आप्पा, आपण काही स्वतःच बरं वाईट करून घेतलं नसेल ना? असं नका करू, उघडा की दार. आमचं कसं होणार? थोडा तरी विचार करायचा लाव आमचा. रंजे बघ की काय झालं. आमचं काही चुकलं का? जीवाचं बरं वाईट करून घेतलं तुम्ही. या की परत या. आप्पा, अहो दार उघडा. अहो मला वाटतं दार तोडायला लागेल. हा. श्यामे, तू ना माझ्या सुधाकरला फोन कर. सगळी परिस्थिती सांगितली. तो थोरलाय, सांग त्याला फोन कर. ए ऋतिक, तिथला टीव्ही बसला मोबाईल करतो की. अहो सांभाळून. हॅलो. हॅलो. काय काय, कशाला फोन केलाय? तुला किती वेळा सांगितलं की या टाइमला फोन करत जाऊ नको. ठीक आहे, नाही करणार. पण मला काय माहिती तुम्ही बिझी आहेत ते. बरं मला सांगा, तुम्ही काही खाल्लंय का? कळलं. काय खाल्लंय? तुला काय करायचंय गे? काहीतरी बोला की. असं स्वतःला कोण कोंडून घेतो? आम्हाला तर वाटलं की तुम्ही काही जीवाचं बरं वाईट केलं की काय. मला काही याड लागले होय असं जीव द्यायला? हा? अजून मी 10 लोकांनी मातीत गाडीन मी. कोणाला भिवून जीव द्यायला मी काय कमजोर वाटलो होय? अहो मग काय झालं होतं स्वतःला कोंडून घ्यायला? काय झालं होतं? तुम्हाला काय कोणी धमकी बिमकी दिली का? मला धमकी द्यायची कोणाची टाप आहे? त्याचा मुर्दा नाही का पाडणार मी? अहो मग सरळ सांगा की काय झालं. तुला सांगून काय उपयोग आहे? हा? तू काय माझं हलकं करणार आहे होय? झालं ऐका आता. अहो लेकरू एवढं काळजी नाही विचारतय तर तुमचंही असं आहे. पोलिसात येतो विसरला का? तुम्हाला कोणी त्रास दिला ना तर चांगला वटणीवर आणेल तो त्याला. अगं कोणाला कसं वटणीवर आणायचं ना मला चांगलं जमतंय. याची गरज नाही मला. अहो तुम्ही उगाच विषय बदलू नका. हे बघा मला सांगा, तुम्हाला काही जमीन सोडवायचं टेन्शन आहे का? का अजून कुठलं कर्ज डोक्यावर आहे? अरे तुम्ही माझ्या मागे कशापाई लागलाय? मला काय टेन्शन बिन्शन काय नाही. झोप आली होती मला म्हणून वाईस मी झोपायला गेलो होतो. आणि तुम्ही ना आता ते शेणाभोवती मावश्या गोंगावतात ना, तसे तुम्ही माझ्या भोवती गोंगावू नका. हा जा आपापली कामं करा. निघा चला. जातो. असं पण वाया घालवायला वेळ नाही आमच्याकडे. मग चल निघ. आप्पा मी पण निघतो दुकानावर. हा जा. चला कामाला लागा. हा घेतो मी ते. हो साहेब, चुकलं माझं. मी काहीच नाही केलं. माझ्या वस्त्राची शपथ. आहो माझा काहीच संबंध नाही या दोघांची. मी याला बोललो होतो काय बोलू नको, पण त्यानं ऐकलं नाही माझं. मी नाही साहेब, मी ताईला काय त्रास देत नव्हतो. मी फक्त बोलत होतो ताई
हे काय चाललंय तुमचं? नक्की कोण कोणाला काय म्हटलं? म्हणजे तुम्हाला काय माहित नाही वय? सगळे तू कंप्लेंट नाही केली होय? अरे मी कशाला कंप्लेंट करू, मी माझ्या नवऱ्याशी बोलत होती. साहेब ब्रेकअपचा विषय दिसतोय. होय आता हिचं लग्न झालंय ना, आता पडा यात ना बाहेर. होय हे काय आताच पडलो. आणि मी आत पडलोच नव्हतो, त्यामुळं बाहेर पडायचा संबंधच नाही. हा ठीक आहे ठीक आहे. ते जामकर कुठे राहतात? जामकर त्यांच्याकडे काय काम आहे? हे काय डाउनलोडिंग आहे? तुम्ही चौकशी करायला लागलेत? काय केलंय काय त्या जामकरने? हे जेवढं विचारलंय तेवढं सांगा. हे इथून सरळ गेला का नाही, खात्या हाताला ते एक पार लागल, त्याच्यानंतर मग दुत्या हाताला गेलं की 5 मिनिटावर त्यांचं घर आहे. त्यांना घे रे आपल्या सोबत. हो साहेब, अहो चुकलं माझं, मी काय नाही केलं, माझं काय संबंध नाही त्या जामकरशी. अहो खरंच नेऊ नका मला जेलमध्ये. अहो साहेब सॉरी, माफ करा मला. गप. साहेब काय बोलले तुला? चल घर दाखव. चल घर दाखवायचंय वे? चला की जित्या दुकानाकडे लक्ष ठेव. ताईवर बोलू नको बाबा. चला.